प्रवास या चॅनलवर मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते। तर माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे। आता मी स्वामींची पूजा करणार, देवपूजा करणार आणि मग स्वयंपाकाचं बघणार आहे। तर चला मी तुम्हाला माझ्या स्वामींची पूजा दाखवते। तर सगळ्यात आधी मी देवघरातील लाईट लावून घेतली। तर बघा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाणीव असली की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात। दुसऱ्याच्या दारात सुखाचं झाड लावलं की आनंदाची फुलं आपल्या दारात पडतात। ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची। त्यामुळे आपण दुसऱ्याचं वाईट करायचं नाही। तो जरी वाईट असला तरी आपण त्याच्या मार्गाला जायचं नाही, आपण त्याच्यासारखं वागायचं नाही। त्याचं कर्म त्याच्याबरोबर आणि आपलं कर्म आपल्याबरोबर। तर बघा, मी स्वामींना खाली काढून घेतलेलं आहे, मंदिर पूर्ण मोकळं करून घेतलेलं आहे आणि एका वाळल्या कापडानं पूर्ण पुसून घेतलेलं आहे, म्हणजे खालच्या पायऱ्या पण आणि साईडचं पण। कारण बघा, आपण धूप, दीप, अगरबत्ती सगळं लावतो ना, त्याच्या धुरामुळे हे काळं होतं। तर ते मंदिर पुसायचं कापड माझं वेगळं आहे आणि हे कापड वेगळं आहे। आता स्वामींना अंघोळ वगैरे घालून घेतलेली आहे मी आणि स्वच्छ पुसत आहे, कारण पाणी वगैरे अजिबात ठेवत नाही। फायबरची मूर्ती आहे माझी, तरी सुद्धा मी अजिबात पाणी ठेवत नाही। पूर्ण कान, नाक, डोळे स्वच्छ धुतो, पुसून घेते। तर अशा प्रकारे मी स्वामींना पुसून घेतलेलं आहे। आता लावणार आहे त्यांच्या आवडीचं अत्तर, हिना अत्तर। थोडंसं कानामागं आणि हाताला थोडंसं, दोन्ही हातांना थोडं थोडंसं लावायचं। आता त्याच्यानंतर हे चंदन आणि चंदनवरती अष्टगंध लावायचं। आता तुम्हाला एक सांगायचं आहे की माझ्यासाठी माझे स्वामी काय आहेत, तर आनंदाची वाट स्वामी आहेत आणि दुःखाचा नायनाट सुद्धा स्वामी आहेत। म्हणजे आमची जी काही सुखदुःख आहेत, आम्ही जे काही आनंदी आहे ते सगळं स्वामींमुळे आहे आणि आमच्या दुःखाचा नायनाट स्वामी करतील हे आम्हाला 100% माहीत आहे। कारण बघा, चांगल्या लोकांची परीक्षा देव खूप घेतो, पण साथ कधी सोडत नाही। आणि बघा, जीवनातील दुःख कमी करण्यासाठी 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला। पहिली गोष्ट म्हणजे आपलं काही नव्हतं, दुसरी गोष्ट म्हणजे आपलं काही नव्हतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपलं काही राहणार नाही। तर त्यामुळं काय होणार की आपल्याला कुठल्याही गोष्टीचा मोह होणार नाही, गर्व चढणार नाही। तर बघा, मी स्वामींना वस्त्र, पोशाख हा मी स्वतः तयार केलेला आहे, फेटा। आणि मी भरपूर स्वामींची वस्त्र तयार केलेली आहेत आणि हे बूच आहे ते मी फेट्याला लावण्यासाठी आणलेलं आहे आणि असं स्ट्रेचेबल केलेलं आहे, म्हणजे पाहिजे तसं आपण ॲडजस्ट करून घालू शकतो। तर बघा, फायनल लुक माझ्या स्वामींचं असं दिसत आहे। तर मी धोतर आणि उपरणचं असं मॅचिंग केलेलं आहे, म्हणजे क्रॉस केलेलं आहे, लाल कलर आणि जांभळा कलर। तर मी स्वामींना मंदिरात ठेवून घेतलं पहिला, त्याच्यानंतर हार आणलेले 2, पण मूर्ती झाली लहान आणि हार झाले मोठे। तर मी अशा पद्धतीनं ॲडजस्ट करून घेतलं फुलं आणि मगच स्वामींना असा हार घातला। तर कसं आहे बघा, कठीण परिस्थिती कितीही असू देत, त्यात सुद्धा एक योग्य आणि प्रामाणिक प्रयत्न करा। नक्की करा तुम्ही, तुम्हाला हवं ते मिळेल। फक्त आपल्या निर्णयावर ठाम राहा, स्वतःच्या ध्येयावर ठाम राहा। स्वामी म्हणतात, सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका, वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा। कोणावरती अवलंबून राहू नका, स्वतःचा मार्ग स्वतः निवडा। असं केल्याने हा नाराज होईल, तसं केल्याने तो नाराज होईल, हे पहिला डोक्यातून काढून टाका। कारण कसं आहे, आपण कितीही लोकांची मन जिंकण्याचा प्रयत्न केला, पण आपलं मन समजून घेणारं या जगात कोणी नसतं। आणि त्यासाठीच एखाद्या वेळेस आपण स्वतःसाठी सुद्धा जगून बघा। स्वतःमध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा, आनंदी राहण्याचा प्रयत्न करा। तर माझी पूजा पूर्ण झालेली आहे। मी दिवा, बत्ती, अगरबत्ती सगळं लावून घेतलेलं आहे आणि सकाळ सकाळ पूजा करण्याचा एक वेगळाच उत्साह असतो। तर मी इथं टाळ वाजवत आहे, कारण मी पूजा झाली की टाळ वाजवते, देवघरात घंटी वाजवते, पण स्वामींच्या पुढे टाळ वाजवते स्वामींना जागृत करण्यासाठी। तर आता हे सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर मी आता वाचणार आहे पोथी। मी स्वामींना आज लाडूचा प्रसाद ठेवला, कारण नित्यसेवेमधले जे आपले 3 अध्याय आपण रोज वाचतो, त्यातला माझा 7वा दिवस आहे, म्हणजे एका अध्यायाची समाप्ती आहे। त्यासाठी मी स्वामींना लाडूचा प्रसाद ठेवलेला होता। तर मी तर माझी पूजा वगैरे सगळं झालेलं आहे। माझे स्वामी देवघरात कसे दिसत आहेत बघा।
तर देवघरातील लाईटीचा जास्त फ्लॅश असल्यामुळं थोडंसं पांढरं पांढरं दिसते. मी बॅक कॅमेराने दाखवते. बघा स्वामींचं रूप कसं दिसत आहे. तर अशा प्रकारे माझी स्वामींची पूजा झालेली आहे. पोथी सुद्धा वाचून झालेली आहे.